नवी पेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळ आयोजित पौष्टिक शाकाहारी टिफिन बनवा स्पर्धेत डॉक्टर पूजा अमोल कासवा यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली होती। स्पर्धेला गृहिणींचा उत्तम प्रतिसाद मिळाला। महिलांनी आपल्या पाल्यासह रेसिपीचा फोटो आणि लिखित रेसिपीज पाठवल्या होत्या। रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शनीच्या नूतन अध्यक्ष मिनल बोरा यांच्या हस्ते डॉक्टर कासवा यांना प्रथम बक्षीस देण्यात आले। यावेळी मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा, उपाध्यक्ष राहुल सावदेकर, शरद मुथा, विजय मुथा, मनोज बोरा आदी उपस्थित होते। या स्पर्धेत प्रियांका सुयोग लुनिया आणि श्रद्धा विशाल डहाळे यांना द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला। तर शुभांगी अजय शुक्ल, स्वाती आशिष मुथा आणि शिल्पा पियुष मुथा यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला। तर उत्तेजनार्थ बक्षिसे योगिता किरण भागवत, आवृत्ती दिनार कासवा, उषा नितीन शेठिया आणि वर्षा विशाल गुंदेचा यांना मिळाली आहेत। बक्षीस मिळालेल्या संबंधितांनी आपली बक्षिसे ओळखपत्र दाखवून रोहित कॉस्मेटिक्स नवी पेठ येथून घेऊन जावी असे आवाहन करण्यात आले आहे। जय आनंद महावीर योग मंडळ आयोजित टिफिन बनवा स्पर्धा ही स्पर्धा आम्ही ऑनलाईन स्पर्धेमध्ये घेतली होती व ह्या स्पर्धेमध्ये 40 ते 45 महिलांनी सहभाग घेतला होता व प्रत्येक महिलेला आम्ही एक आकर्षक भेटवस्तू म्हणून कंपल्सरी दिली होती। सध्याचं बाहेरचं फूड खाऊन पोरांना बऱ्याच प्रमाणात आजार वाढतात, त्याच्यामुळे हायजेनिक पद्धतीने टिफिन बनवा स्पर्धामध्ये ज्या लेडीजनी व्यवस्थित पद्धतीने टिफिन बनवले व त्यांची रेसिपी पाहून आम्ही प्रत्येक त्याच्यामधले 4 ते 5 महिलांना बक्षीस हे केले होते। तर दरवर्षी आमचे मंडळ ह्याप्रमाणेच स्पर्धा घेतील व प्रत्येक महिलांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे मंडळातर्फे मी नम्र विनंती करतो। मी रोटेरियन मिनल ईश्वर बोरा, अध्यक्ष निर्वाचित, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी 24-25 वर्षासाठी। मी जय आनंद महावीर युवक मंडळाला धन्यवाद देते, त्यांनी आज माझा इथे बोलवून सत्कार केला। जसं जय आनंद महावीर युवक मंडळ सामाजिक कार्यात पुढे आहे, तसंच रोटरी प्रियदर्शनीतर्फे मी पण यावर्षी संकल्प केला आहे की काही ना काही नवीन उपक्रमामार्फत आपल्या नगर शहरात काहीतरी नवीन वेगळे उपक्रम घडवून आणायची इच्छा आहे। त्यात मला तुमचं सगळ्यांचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा आहे सगळ्यांकडून। इथे जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे ऑनलाईन टिफिन बनवण्याची, पौष्टिक टिफिन बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली होती। त्यात बऱ्याच महिलांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि फार उत्कृष्ट रेसिपीज पाठवल्यात। त्याच्यातला पहिला पुरस्कार पूनम कासवा मॅडम यांना मिळालेला आहे, पूजा कासवा मॅडम यांना मिळाला आहे। आज त्यांचाही सत्कार इथे करण्यात आला, बक्षीस वितरण करण्यात आलं। जय आनंद महावीर योग मंडळ आयोजित टिफिन बनवा स्पर्धा ही स्पर्धा आम्ही ऑनलाईन स्पर्धेमध्ये घेतली होती व ह्या स्पर्धेमध्ये 40 ते 45 महिलांनी सहभाग घेतला होता व प्रत्येक महिलेला आम्ही एक आकर्षक भेटवस्तू म्हणून कंपल्सरी दिली होती। सध्याचं बाहेरचं फूड खाऊन पोरांना बऱ्याच प्रमाणात आजार वाढतात, त्याच्यामुळे हायजेनिक पद्धतीने टिफिन बनवा स्पर्धामध्ये ज्या लेडीजनी व्यवस्थित पद्धतीने टिफिन बनवले व त्यांची रेसिपी पाहून आम्ही प्रत्येक त्याच्यामधले 4 ते 5 महिलांना बक्षीस हे केले होते। तर दरवर्षी आमचे मंडळ ह्याप्रमाणेच स्पर्धा घेतील व प्रत्येक महिलांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे मंडळातर्फे मी नम्र विनंती करतो। मेरा नाम डॉक्टर पूजा अमोल कासवा है। मैंने टिफ़िन मेकिंग कंपटीशन में पार्टिसिपेट किया था जो कि जय आनंद युवक ग्रुप ने ऑर्गेनाइज़ किया था। ये मेरा सेकंड टाइम उनके साथ पार्टिसिपेशन है और टिफ़िन का था तो मेरे को खुद को बहुत इंटरेस्ट था बनाने में, क्योंकि सब मदर्स को यही क्वेश्चन रहता है कि रोज़ टिफ़िन में क्या डालें बच्चों के, वो हेल्दी भी होना चाहिए और टेस्टी भी होना चाहिए। इसलिए मैंने इसमें मखाना पैनकेक बनाया। मखाना मतलब बहुत ज़्यादा कैल्शियम होता है उसमें और वो ग्रोइंग एज के अंदर बहुत इम्पॉर्टेंट होता है, इसलिए मैंने मखाने का बेस लिया
और उसके अंदर फिर थोड़ा रवा, दही और सारे अच्छे वेजिटेबल्स जो बच्चे खाने को परेशान करते हैं, बीटरूट, गाजर, फिर कोला, ये सब उसके अंदर पीस के डाला तो उससे उसका न्यूट्रिएंट वैल्यू बढ़ गया। और शेंगाड़े का आटा भी उसमें यूज़ किया तो ये प्रोडक्ट जो मैंने बनाया वो कैल्शियम में अच्छा खासा रिच था और टेस्टी भी था। और उसके साथ ग्रीन मिंट चटनी बनाई थी। ये मेरा सौभाग्य है कि मैंने इसमें पार्टिसिपेट किया और जैन युवक ग्रुप, अजय आनंद युवक ग्रुप हमेशा ऐसे कॉम्पिटिशन्स लेते रहता है जिससे सबको प्रोत्साहन मिलता है, लेडीज़ को एक प्लेटफॉर्म मिलता है अपने स्किल्स डिस्प्ले करने का। मैं उनकी बहुत आभारी हूँ कि उन्होंने इतनी अच्छी कंपटीशन ली और हम लोगों को भी एक्टिव रखते हैं वो कुछ न कुछ कंपटीशंस लेके। तो ऐसा आगे भी उनका ये चलता रहे और सबको पार्टिसिपेट करने का मौका मिले, ये कह के मैं धन्यवाद देती हूँ अजय आनंद ग्रुप के लिए। लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।